नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. गोंयांत सध्या इलेक्शनाचें वातावरण तयार जावपाक लागला. जो तो इच्छूक उमेदवार आपल्या तयारेक लागला आणि एकामेकाचेर टिका आरोप प्रत्यारोप हेवूय सुरू जाल्ले आमकां पळोवपाक मेळटा. आतां गोंयच्या विधानसभेच्या क्रमवारींत पयलो मतदारसंघ हो मांद्रे आनी दुसरो पेडणे. म्हटल्यार पेडण्या सावन आमी सुरू करया. आनी पेडणे हें राजकारण सदांच गाजता. पेडणेचे आदले आमदार माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकार हांणी पेडण्या परतून एक फावट आपलें ऑफिस सुरू केलां आनी फुडलें इलेक्शन आपूण लढयतलोच अशी घोशणा तांणी केल्या. आतां बाबू आजगांवकार हे भाजपान आसात आनी पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर हेवूय भाजपाचे आमदार. म्हणटकूच भाजपाचेच आमदार आसुनूय बीन भाजपाचोच एक फुडारी आपूण फुडलें इलेक्शन लढयतलो अशें कशें म्हणपाक शकता. ही परिस्थिती आयज पेडण्यान तयार जाल्या. मांद्रे मतदारसंघानूय आतां राजकारण तापपाक लागला. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर हांच्या कार्यपद्दतीचेर आदले मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हांणी उघडपणान टिका केल्या आनी त्या टिके उपरांत आतां मांद्रेचें राजकारण गरम जावपाक लागलां. या पेडण्या मतदारसंघाच्या राजकारणा विशीं चर्चा करपाक लागून आमच्या वांगडा आसात पेडण्याचे सामाजीक कार्यकर्ते आनी कोरगांव गांवचे बाब प्रशांत गावडे. प्रशांत बाब, येवकार तुमकां. नमस्कार. पयले सुवातेर आमी सुरवातूच करया बाबू आजगांवकरा पासून. 4 फावट पेडण्या बाबू आजगांवकर हे निवडून आयले. काँग्रेस, मोगो आनी बीजेपी ह्या तिनूय पक्षाच्या तिकिटीचेर बाबू आजगांवकर निवडून आयले. आयच्या घडयेक पेडणे मतदारसंघात भाजपाचो आमदार आसा. इतलें जावनूय बीन बाबू आजगांवकार भाजपान आसुनूय बीन फुडली निवडणूक आपूण लढयतलो अशें बाबू म्हणटा. बरें, इतल्यारूच थांबना. तांणी सिरियस एलिगेशन्स आमदाराचेर केल्ले आसात. आमदार हो ड्रग्साच्या वेवसायान आसा, मागीर हो आमदार लुटपाक आयला, अशा पद्दतीचे सिरियस एलिगेशन एका पक्षाचो एक सिनियर लिडर आमदाराचेर करता आनी पक्ष वग्गी रावन ते आयकता आनी वग्गी रावन ते पळयता. कितें नेमकें चल्लां पेडण्यान? पळयात, बाबू आजगांवकार आतां येयला आनी ऑफिस ओपन केला आनी आपूण बीजेपीन आसा अशें म्हणटा. पण तो कितपत मनानसून बीजेपीन आसा तें कळना. तो जो उलयता तेचेर कळटा की तो बीजेपीन ना म्हणून. भायल्यान कितें तरी दुसरे कडेन आसूंक शकता. पण म्हाकाय तेचें तें वाक्य बरें दिसना ना. तेमी आमदाराचेर एक प्रतिक्रिया दिवप की पुडये विकता, हे विकता, ते विकता. हे बरेबर गोश्ट न्ही. कित्याक त्याच पक्षान आसा, त्याच पक्षाचो आमदार प्रवीण आर्लेकर हेचेर एक घात घाला हे बरोबर गोश्ट न्हू. आतां कितें आसलें, जेन्ना बाबू आजगांवकाराक मडगांव तिकेट दिली आनी हांगा प्रवीण आर्लेकराक तिकेट दिली आनी प्रवीण आर्लेकर निवडून येयलो, तेच्या उपरांत बाबूक जर पेडणेकराचो खरोच एक हेवा आसलो, पेडणेकार हे आपले, सदैव म्हणटा की पेडणेकार आपले, तर बाबू आजगांवकाराक एक एक्सपिरियन्स होल्डर ह्या माध्यमातून त्यांनी प्रवीण आर्लेकराक हात दिवपाक जाय आसलो. ताका शिकोवपाक जाय आसलें की बाबा असेंब्लीन कशें उलोवपाक जाय, कशी कार्य करपाक जाय, बाकीचे प्रोजेक्ट कशे हाडपाक जाय, हे प्रवीण आर्लेकराक त्यांनी शिकोवपाक जाय. उलट तो तेचेर आरोप करता की तो पुडये विकता, तो हें विकता आनी प्रवीण आर्लेकर तेचेर आरोप करता की तो भाजी विकता. हे कितें चल्लें तेच कळना. आतां तो भाजी विकता, हो पुडये विकता. जर पुडये विकता जर सरळ सरळ बाबू आजगांवकार उलयता जाल्यार प्रवीण आर्लेकरान ताका विचारपाक जाय आसलें, अरे बाबा रे कसले पुडये, किंवा तेणी एक FIR करूंक जाले पुडये कसले काय म्हणून. प्रवीण आर्लेकर उगी रावलो आनी बाबू आजगांवकाराक जर पुडये कसले ते खबर आसा जाल्यार तेणी पेडणेकारांक सांगपाक जाय, बाबा हे पुडये असले असले विकता, तुमी तेच्या नादार लागूं नाका म्हणून. प्रशांत, तूं आतां कोरगांव गांव आसून आनी कोरगांव हो सगळ्यात व्हडलो गांव पेडणे मतदारसंघातलो. ज्या उमेदवाराच्या फाटल्यान कोरगांवकार उबे रावतात तो उमेदवार पेडण्या निवडून येता. आतां पेडणे मतदारसंघ हो राखीव मतदारसंघ गोंयचो एकमेव अनुसूचित जाती खातीर. तुम्ही आता 50 वर्सां ह्या राखीव मतदारसंघात आसात. राखीव मतदारसंघाचे मतदार म्हणून तुम्ही आता 50 वर्सां काम करतात. या राखीवतेचो फायदो घेवन आयज ज्या तरेन बाकीच्या कडल्यान उमेदवार पेडणे येतात आणि अशा तरेन वागतात जेणे करून फाल्यां पेडण्याचो आमदार म्हणून सगळीकडे दर्जा जाता पेडणेकरांची, हे कितले दीस चालू उरतले? पेडण्या मतदारसंघात जन्मलेलो
एकूय लायक मनीस त्या समाजांतल्यान घडोवंक ना अजून मेरेन आमदार जावपाक. घडला, घडोवंक ना केन्ना, घडला. पण आमी पेडणेकारांनी दाखोवपाक जाय त्याच्या बद्दल अटॅचमेंट. पेडणेकारांची रिस्पॉन्सिबिलिटी आसा की त्या कॅन्डिडेटाक आमी निवडून दिवपाक. अशे कॅन्डिडेट जन्म घेतला पेडण्यात. एडवोकेट गांवकर आसा, विष्णू कोरगांवकर आसा, राजन कोरगांवकर आसा, तेंच्यांनी जन्म पेडणे गांवांत घेतलेलो आसा. बाकीचे कोण येता पयशाचो आमिष दाखयता आनी पेडणेकार आमी आपलो स्वताचो हे विसरून तांकां निवडून दिता. ही आमची पेडणेकारांची मोठी चूक आसता. पूण पेडणेकार आपल्या भुमिपुत्राकडे नजर आड करून पयशाच्या आमिशांक ह्या भायल्या लोकांक बळी कशे पडटात. म्हणजे पेडणेकार पयशांक लालची असो तेचो अर्थ जालो ना. ना. सगळेच पेडणेकार लालची अशें ना, पण आमी लिडर आसा पळय तेंच्यांनी एकजूट रावन ह्या सगळ्या पेडणेकारांक सांगपाक जाय की अशें न्ही. कित्याक फुडलीं वर्सां फुडलीं जी आसा ती वर्सां जर आमी पेडणेकार वयर सरपाक जाय जाल्यार आमी कितें तरी करपाक जाय. आनी पेडण्यान जन्म घेतल्यार आमी निवडून दिवपाक जाय. ही गोष्ट आमी पेडणेकारांनी करपाक जाय आनी प्रत्येक पेडणेकारांनी हें समजून घेवपाक जाय. आनी जे शिकलेले आसात, बरे एज्युकेटेड आहात, आतां त्या समाजाचे बरे पैकी एज्युकेटेड आहात, तांकां निवडून दिवपाचो प्रयत्न करपाक जाय अशी गोष्ट म्हाका तरी दिसता. आनी हे जर आमी करतलो जाल्यार पेडणेकार एक जावपाक जाय, तरच आमी करूंक शकता. नाजाल्यार हे जे भायले येतात, 2 बॉल्सांनी हात घालतात, एका बॉल्सान दुसरी नोट आसता, दुसऱ्या बॉल्सान दुसरी नोट आसता, कलर डिफरंट आसता, हे जे लाचार करतात पेडणेकारांक हे समजून घेवपाक जाय आमी. हे येतात अळमी कशी आनी त्याच टायमार येतात. आतां बाबू आजगांवकर म्हटल्या बरोबर 4 वर्सां आशिल्लो खंय, 4 वर्सां ताका पडतच ना कोरगांवकाराचे किंवा पेडणेकाराचे. ते लास्ट मुमेंटाक येयला आनी आपल्याक लोक आपयता म्हणटा. कोण आपयता जाल्यार दाखोवपाचें तेणी. कोण आपयता जाल्यार कोण आपयना. हो स्वताच म्हणटा की आपणाक आपयता म्हणून. कोण आपयना. एक्चुअली हे जे पेडणे कॉन्स्टिट्युएन्सी आसा पळय ही एक्चुअली डेव्हलपमेंटच्या बाबतीत खूप फाटी उरल्या. पूण बाबू आजगांवकर म्हणटा पेडण्याचो आपण प्रचंड विकास केलो. कसले विकास केला? एअरपोर्ट खेचून हाडलो, खंयचे क्रीडा नगरी खातीर जमीन घेवन दिली, रस्ते केले, गटारां केली, लायट दिली, नळ दिली. लिस्ट बाबूच्या सोंपत ना. बरो विशय काडल्यात तुमी. एअरपोर्ट खेचून हाडले म्हणून हेचेर म्हाका उलोवपाचें दिसता. फर्स्ट म्हणजे नळ हाडलो, रस्ते केलो म्हणून डेव्हलपमेंट न्ही. बाबून डेव्हलपमेंट कितें केलें? एक खंयचो प्रोजेक्ट हाडलो इको फ्रेंडली, तो बाबून हाडलो दाखोवपाचो. एअरपोर्ट खेचून हाडलो म्हणटा. कसो एअरपोर्टीन खेचून हाडला? 1997 पासून प्रोसेस सुरू जाल्लो एअरपोर्टाचो. तेन्ना देवू मांद्रेकर आमदार आशिल्लो आनी बाबू आमदार हो 1999 जाला. सो प्रोसेस केन्ना सुरू जालो? 1997. सो बाबून खेचून केन्ना हाडलो? 2006 जेन्ना एअरपोर्ट अबॅन्डन केलो 2006च्या पयलीं. अबॅन्डन न्ही, अबॅन्डन इज द मिस्टेक. अबॅन्डन म्हटल्यार कंप्लीट स्क्रॅप. इज अ होल्ड. लँड एक्विजिशन प्रोसेसूच होल्ड. तो राणे सरकार आसतना दवरलो. सो 2006 सर्व पक्षीय एक जाहीर सभा जाल्ली पेडण्यां. तेतून जितेंद्र देशप्रभू आशिल्लो, पार्सेकर बाब आशिल्लो, बाबू आजगांवकर आशिल्लो. ह्या मिटिंगेक बाबू आजगांवकर हजीर आशिल्लो. हेचो अर्थ न्ही खेचून हाडलो म्हणून. स्ट्रायक केला बाबू. हे सर्व लोकांनी केला. बाबू आजगांवकरान खेचून हाडलो न्ही. खेचून हाडप म्हणजे कितें? त्याच्या उपरांत 2007 इलेक्शन जालें आनी काँग्रेस सरकार येयलो. तेन्ना 2007 ते 2012 हे पर्यंत सुद्धा प्रोसेस सुरू जावंक नासलो. पण 2012 आमचो रिस्पेक्टेड राजेंद्र आर्लेकर जेन्ना निवडून येयलो तेणी प्रोसेस सुरू केलो आनी तेन्ना गती एअरपोर्टाक मेळ्ळी. हो खेचून हाडलो चुकीची गोष्ट. हे कोणें दुसऱ्यांक सांगपाचें, पण बाबू आजगांवकर पेडणेकारांक सांगनाका. बेश्टे फडोवपाचें. पूण तूं खेचून जर हाडलो जाल्यार जो एग्रीमेंट जालो पेडणेकारांक थंय प्राधान्य मेळपाक जाय, नोकरेन प्राधान्य मेळपाक जाय, वेवसायान प्राधान्य मेळपाक. आयज पेडणेकारांक थंय कांयच ना. आनी आंकडे मात्र विधानसभेन दिता अमके हजार. कितें फायदो जालो पेडणेकारांक? पेडण्याच्या एकाय गांवांतल्यान मोपा एअरपोर्टाचेर बाबा सकाळ फुडें बस वयता, एक 10-25 लोकांक घेवन बस वयता, मागीर सांजची बस येता, अशें खंय आमकां दिसना. पेडण्यान जर 2000 भुरगे जर मोपा एअरपोर्टाचेर काम करतात जाल्यार म्हाका सांग प्रशांत, आयज गांवागांवांतल्यान गाडयो सुटोवंक काडल्यो मोपा एअरपोर्टाचेर. एक्झॅक्टली बरोबर क्वेश्चन विचारल्यात तुमी. हेची चूक एक्चुअली कोणाची?
जो स्थानिक आमदार आसा त्यांनी फुडाकार घेवन चीफ मिनिस्टर किंवा जे रिलेटिव्ह आहात रिलेटेड टू एअरपोर्ट त्यांच्या कडेन झगडूंक जाय की बाबा आमचे भुरगे अशे आसात तांकां जॉब मेळपाक जाय हें करपाक जाय हे कोणी आमदार स्थानिक जो आमदार आसता पण स्थानिक आमदारच जर त्या हितून इनिशिएटीव घेयना ते इनिशिएटीव सोडूनच दियात केपेबल ना म्हटलें आतां जाल्यार फुडले प्रोसेस कसो जातलो कोणा खंयच्याय येवन पडटा सीएम किंवा आनी कोण तरी आमदार आहात मिनिस्टर ते आपले मनीस भरता ते इनिशिएटीव घेवपाक जाय आमच्या प्रतिनिधीन लोक कितें करूंक शकना सो प्रतिनिधी आसा पळय तो आमचो एड्युकेटेड जावं शिकिल्ले जावं एटलिस्ट ग्रॅज्युएट तरी जावं आता तू सारको मुद्द्याचेर येयलो हय. प्रतिनिधी एड्युकेटेड जावं हय फाटल्या 2022च्या इलेक्शनात 3 प्रमुख उमेदवार आता तेतून बीजेपीची तिकीट मेळ्ळी प्रवीण नार्लेकरांचे शिक्षण तर तुका खबर आसा मागीर ॲडव्होकेट जितेन गांवकर असलो ॲडव्होकेट तो काँग्रेसीचो उमेदवार त्याच्यानंतर राजन कोरगांवकर ग्रॅज्युएट मगोचो उमेदवार इतले असूनय बीन तुम्ही सगळ्यात कमी शिकलेलो मनीस तुम्ही पेडणेकरांनी निवडून दिलो मग एड्युकेशन घेतलेलो आमदार जाय जाल्यार पेडणेकरांक एड्युकेशनाची कदरूच ना असो तेजो अर्थ जालो न्हू हय बरोबर आहा खंय तरी पयशाचो आमीस आमकां पेडणेकार घेतात ते आमीश एक्चुअली वायट गोश्ट आसा हे पेडणेकारांनी फुडें तरी करपाक जायना कित्याक जाली चूक आमच्या कडसून चूक जाली आनी आतां सुद्दां लोक उलयतात की आमी चुकले म्हणून पण हेच्या फुडें चुकचें न्ही कळून तरी एज्युकेटेड पर्सन हाडपाक जाय आमचो पेडण्याचो आवाज एसेंब्लीन बुलंद जावपाक जाय जसो आमचो स्वर्गीय जितेंद्र देश प्रभू हेचें नांव घेवंक इच्छिता हांव तेचो आवाज जो जेन्ना एसेंब्ली संबंद गोंयभर तेची वाह करताले तसो आवाज आमकां आयज एसेंब्लीन जाय आनी आमचे पेडणेकारांचे प्रश्न आसात ते एसेंब्लीन मांडूंक जाय प्रशांत आता आमदार जो आसा पेडण्याचो प्रवीण नार्लेकर ताची काम करपाची एक पद्दत आसा आता गरिबांक मदत करप लोकांक हेल्प करप ह्यो गजाली सगळ्यो तेच्या कडेन आसा पूण आमदार आमी कित्याक निवडटात ताका एक जबाबदारी आसता आता फाटली 4 वर्सां आमी पळयतात कितलेशेच पेडण्याचे विशय आहा टॅक्सीवाल्यांचो विशय आसा मोपा एअरपोर्टा वयल्यान नोकरेचो विशय आतां हत्ती आतां थंय येवन धुमाकूळ घातला तो विशय आहा हायवेचो विशय आहा म्हणजे पेडण्यान विशय तर सोंपना फाटली 4 वर्सां पेडण्याचो आमदार विधानसभेन आसुनूय बीन कसल्याच पद्दतीचो पेडण्याचो विशय हो मांडपाक ते सफल जावंक ना आनी तो तेणी मांडूंक ना म्हाका सांग तुम्ही जो आमदार निवडून दिल्यात त्या आमदाराक जर विधानसभेत जर उलोवपाकूच तो शकना आणि लोकांचे जर प्रश्नच मांडपाक शकना जाल्यार मागीर लोक परत त्या तशाच आमदारांक निवडून कशें कितें दिवपाक शकतात ना तुम्ही सांगता ते कळटा म्हाका पण ह्या फावटी आमी तशी चूक करचे ना कारण आमी एक टीम केल्ली आसा आनी आमी टीम आतां ह्या फुडल्याच म्हयन्यासून आमी चालू करता प्रत्येक घरान वचपाक आनी एक तांकां सांगपाचें आसतलें की आमी अशें करपाचें आसा तुमी आमच्या बरोबर रावात कारण हो जो फाटल्यान गेल्लेले आमी पेडणे कॉन्स्टिट्युन्सी फुडें व्हरपाची आसा लोकांक घेवन हें आमी करपाचें आतां तुमचो साथ जावं हें तेंच्या फुडें मांडटले तेंकां समजयतले आनी आमी फुडें वयतले आनी म्हाका आशा आसा की पेडणेकार आमचे ह्या फावटी ती चूक परत करची ना प्रशांत बाब अनुभव जर आमी पेडण्याचो जर पळयलो तेच्या पयलीं बीजेपीन स्थानिक भूमिपुत्र बाळकृष्ण धारगळकराक तिकीट दिली लोकांनी उडयलो त्याच्या नंतर बाळकृष्ण धारगळकराक काँग्रेसीन तिकीट दिली ताकाय उडयलो मगो पक्षान राजन कोरगांवकराक तिकीट दिली जो भूमिपुत्र सुशिक्षित अशा पद्धतीचो उमेदवार ताका लोकांनी उडयलो स्थानिक उमेदवाराक तिकीट दिल्या उपरांत लोक जर ताका निवडून हाडिना जाल्यार राजकीय पक्षांनी स्थानिक उमेदवाराक तिकीट दिवप अशी मागणी आमी कशी करपाक शकतात त्या खातीर आमकां खंय तरी एक भायर सरचें पडटलें सगळ्यांनी आनी सांगपाक जाय सगळ्या पक्षांक काँग्रेस आसूं बीजेपी आसूं गोवा फळ आसूं की आमी भूमिपुत्र आशिल्लो आनी शिकलेलो ताकाच तिकेट दियात कारण आमी रिजर्वेशन आसा आनी रिजर्वेशन आसल्यामुळे बाकीच्या कोणाक फक्त रिजर्वेशन कॅटेगरी वतली आनी जो मनीस आमचे प्रश्न एसेंब्लीन व्हरतलो ताकाच तिकेट दियात अशें आमी रिक्वेस्ट करता सगळ्या पक्षांक काँग्रेस आसूं किंवा MG आसूं कोणूय खंयचेय पक्ष आसूं तांकां आमी रिक्वेस्ट करता आनी तांकां मुद्दाम आमी सांगतले जर तुमी दिना जाल्यार ह्या फावटी पेडणे फाटी फुडें पोवचे ना पेडणे पेटान उरतले प्रशांत 50 वर्सां जालीं पेडणे हो मतदारसंघ आता राखीव आसा अनुसूचित जाती खातीर
आणि ही राखीवता पेडण्याच्या माथ्यार मारून दवरलेली आसा. पेडणे हो एकमेव 50 वर्सां जाली हो मतदारसंघ राखीव आसा. ही जी पेडणेचेर राखीवता जी थोपलेली आसा हम्म. ती राखीवता पेडणेकूच उरतली किंवा पेडणेचाराचेरूच उरची अशें कशें जावंक शकता? ती राखीवता फिरती आसपाक जाय अशें तुका दिसना? ऑफकोर्स फिरतीच आसपाक जाय आणि फिरती आसपाक जाय हे पेडणेकारांनी प्रत्येक पंचायतींनी ज्या सभा घेऊन त्याचे अमेंडमेंट करून एक लेटर सगळ्या सीएमाक धाडपाक जाय. तरच खंय तरी हे चेंजीस जातले ना चेंजीस जावचे ना. कारण पेडण्या तेंच्यांनी पयलं आसा की पेडण्या ही फाटी आसा. आमी जो कॅन्डिडेट दिता ताका निवडून दिता. सो हे करपाची गरज ना. सो जो पर्यंत आमी न्हिजले तो पर्यंत प्रशासनाक जाग येवची ना. आता मांद्रेचे आमदार जे आसात जीत आरोलकर हां ते खरे म्हटल्यार पेडणे मतदारसंघातले रहिवासी. हां शिरगाळ हो त्यांचो गांव हो पेडणे मतदारसंघात येता. हम्म. आता प्रश्न असो आसा की जीत आरोलकर हांचो प्रभाव व्हडा प्रमाणात पेडणे मतदारसंघात आसा. फाटल्या झेडपी इलेक्शन्साक तर बीजेपीन सगळी जबाबदारी तेंचेर दिल्ली. हम्म. जीत आरोलकर आयज बाबू आजगांवकाराचेर टिका करता आमी उघडपणान पळयल्लेत आसा. फाटल्या फावटी आमदारा बरोबर तेचे खंय तरी बिनसलेलें आमकां खबर आसा. आतां परत आमदारा कडेन तेचे पॅचअप जालें. जीत आरोलकर हाचे जो पेडणे मतदारसंघात जे इन्व्हॉल्वमेंट जाता ते कितपत योग्य? ना जीत आरोलकर हो इन्वॉल्व जावप ही चुकीची गोष्ट आहा. तेणी आपलोच मतदारसंघ मांद्रे सांबाळपाचो. कारण आमी पेडणेकार सक्षम आसा आमच्या कॅन्डिडेटाक निवडून दिवपाक. तेणी आपलो नाल्यार परिणाम वायट जातले. कारण बाबाय ना आनी पुडये ना अशी परिस्थिती जावंक शकता अशें म्हाका तरी दिसता. जशें लोक उलयतात आनी आयकपाक येता की जीत बाबा पेडण्यांनूय पांय दवरता. सो हे तरी रिक्वेस्ट करता हांव जिताक की तेणी मांद्र्या सांबाळपाचें. पेडण्यान तेणी लक्ष केंद्रीत करपाचो न्ही. हांव तेका मना काळजांतल्यान एक्चुली तो केपेबल आहा मांद्र्या खातीर, सक्षम आहा मांद्र्या खातीर आनी यंग आसा, डायनॅमीक एमएलए. तेजें काम करपाची पद्दत सुद्दां म्हाका आवडटा. पण तेणी पेडण्यान मात्र येवपाक जायना. कित्याक पेडण्या आमी सक्षम आसात आनी आमी ह्या फावटी जो निवडून दितलो आमदार तो विधानसभेक धाडटले तो स्वाभिमानी पेडणेकार आसा. जिताचे म्हणणे आसा की आपूण पेडणे मतदारसंघातलो वोटर. मागीर तुम्ही आपल्या पेडणे मतदारसंघात येऊ नका अशें कशें म्हणपाक शकता? वोटिंग घालपाक तूं यो न्ही. पण तुजें जें काम करपाचें प्रशासनाचें काम आसा तें तूं मांद्र्या पुरतीच दवरात न्ही. आमचो आमदार कोण आसतलो हे तूं ठरोवंक नाका न्ही. बरे वोटर आसूं. आता प्रशांत म्हाका एक सांग, बाबू 4 फावटी निवडून येयलो. म्हणजे बाबू हो निवडणूक पराभूत जावनूय परतून निवडून येवपी अशा पद्दतीचो लिडर. आता 50 वर्सां हो मतदारसंघ राखीव आसा. ह्या मतदारसंघात जन्मलेलो एकूय आमदार हो पेडणे मतदारसंघात निवडून येवंक ना. बरोबर. बाबू आजगांवकर खरोच 4 टर्म निवडून येयलो. 20 वर्सां बाबून पेडणेचे प्रतिनिधित्व केलें. उपमुख्यमंत्री पदापर्यंत बाबू पावलो. जाल्यार आपल्याच समाजातलो पेडण्यातलो एक भुरगो निवडून तेका आमदार बाबून करून दाखोवचो Exactly. आणि खरी पावती पेडणेकारांक दिवची की पळय आपूण जी 20 वर्सां हांगासर जे राज्य केलें पेडण्याचेर ते आपल्या समाजातल्या ह्या लोकांक आपूण तयार केले. तरी बाबू म्हणटा आपुणूच रावतलो, काय उरली थोडी कामां ती आपूण करतलो. ही कितें? एक्झॅक्टली. माझें बी तेंच मत आसा की बाबू आजगांवकारान पेडण्यान जन्मलो कॅन्डिडेट उबो दवरपाचो, तेका सपोर्ट करपाचो आनी तेका असेंब्लीक धाडपाचो बाबू आजगांवकार जबाबदारी घेवपाची. आनी ही जबाबदारी बाबू आजगांवकारान घेतली तर हांव तेका सल्यूट करता. खरें सांगता हांव सल्यूट करता तेका. तेणी जबाबदारी घेवपाक जाय ती. पण बाबू आजगांवकर अजूनही 4 टर्म निवडून येऊनही जर म्हणता की काय कामां उरल्या ती आपल्याक कर, म्हणजे बाबू स्वतः मान्य करता की पेडणेकारांची लायकीच ना निवडून येवपाची. चुकीची गोष्ट आहा तेची. कारण पळयात सद्या तेची एज 72 आसा. एका वर्सान तेची एज 73 जातली. जस्ट इमॅजिन 73 आनी फुडें 5 वर्सां जाल्यार 80 पर्यंत पावतलो तो. 78, 79. तेन्ना तुमी विचार करात ब्रेन आसा पळय तो कितलो काम करतलो आनी पेडणेकारांक न्याय दितलो. हे पेडणेकारांनी विचार करपाक जाय आनी खुद्द बाबून विचार करपाक जायचो. तेणी त्या पेक्षा बॅकिंग करपाचो कोणा तरी पेडणेकाराक जो जन्म घेतलेलो पेडण्यान तेका बॅकिंग करून सपोर्ट करपाचो आनी तेका धाडपाचो असेंब्लीन. फाटले फावट एमजीपी आणि बीजेपी टायट फायट जाली. हय. एमजीपीचे राजन कोरगांवकार हांणी जवळ जवळ 9-9.5 हजार मतां काडली आणि मिशन फॉर लोकल
ह्या बॅनरा सकयल तेचे काम सुरूच आसा. तुमच्या स्वताच्या कोरगांव गांवचे राजन कोरगांवकर आसात. त्या भायर आतां आनी कोण दोतोर तयार जाल्ले आसात. एक डॉक्टर कुडाळकर म्हणून तेवूय म्हणटात आपूण इलेक्शन लढतलो. दुसरो डॉक्टर संजय कोरगांवकर म्हणून म्हाका दिसता तोय तुमचो कोरगांवचो, तोय आपूण इलेक्शन लढतलो म्हणटात. आतां नेमके कोण येवपाचे आसात पेडण्या निवडणूक लडोवपाक? पळयात, तुमी सांगतात हे दोतोर बी येता आनी हांगा पेडण्यान खंय तरी इलेक्शनाची तयारी करता. हांव तांकां सांगूंक सोदतां, तुमचो पेशा आहा हो डॉक्टरकी. तुमकां एक डिग्री दिल्ली आसा, देवान डिग्री दिल्ली आसा. तुमी समाजकार्य त्या हिशोबान करात न्ही. डॉक्टरीच्या पेशान समाजकार्य करात की तेकाय समाजकार्य म्हणटात, वयल्यान बरें म्हणटात तेका. आनी तुमकां जर रावपाचीच इच्छा आसा जाल्यार तुमच्या कॉन्स्टिट्युशन रावात मरे. पेडण्यान कित्याक येतात? आओ जाओ गोवा तुम्हारा अशें एक नाटक आहा जयदीपाचें दिसता. तशेंच आओ जाओ पेडण्यान तुम्हारा हे सगळे येतात ते पेडण्यान येतात. हांव म्हणटा तुमची कापास तुमच्या गांवांनी रावात मरे, तुमच्या कॉन्स्टिट्युन्सीन रावात. तुमचे वोटींग सुद्दां हांगा नासतना तुमी हांगा येवन रावपाक येता. त्या पेक्षा तुमी तुमच्या हेतून रावात न्ही. तुम्ही समाजकार्य करात तुमच्या हेतून. आता डॉक्टर संजय कोरगांवकर, त्याचे नाव आहे आडनाव कोरगांवकर. हय, तो म्हणटा आपूण कोरगांवचो. सगळीकडे बॅनर पेठेचा वाडा कोरगांव म्हणून बॅनर सगळे लागतो. म्हणजे खंयचे कोरगांवचे? आतां म्हाका खबर ना, हांवें खंय तेका कोरगांव पळोवंक ना. जशी इन्फॉर्मेशन मेळ्ळी तशी म्हाका दिसना तो कोरगांवकर म्हणून. ना तेणी सांगपाचें खंयचें, कारण हांव एक्चुली देवस्थान कमलेश्वर देवस्थानाचो महाजन. आमी तीन एक कोरगांवकर फॅमिलीक तीन एक कार्य करपाक दिल्लें आसा, म्हणजे सेवा देवाची. एक भितरलो एक राजन कोरगांवकर आहा, विष्णू कोरगांवकर आनी कोण तरी आसा. अशे तीन फॅमिली आसात हे कोरगांवचे. बाकी कोणय कोरगांवकर म्हणून आडनाव असलें म्हणून कोरगांवकर जाता तशें जायना न्ही. सो म्हाका दिसना तो खंयच्या डिजिजाचेर म्हणटा असो. पण बेस्ट वे की तेंच्यांनी समाजकार्य करपाक जाय जाल्यार तेणी डॉक्टरी पेशा हे फुडें चालू दवरपाचो. आनी जर तुमकां रावपाचें आहा जाल्यार तुमची कॉन्स्टिट्युन्सी आसा थंय तुमी हमखास राहा. आमचो आशिर्वाद सदैव तुमच्या फाटीं आसा. तशान आतां लास्ट निमणो प्रश्न म्हाजो. 2027 पेडण्याच्या राखीव ते 50 वर्सां पूर्ण जातात. आणि या 50 वर्सांत पेडण्या भूमीन जन्मलेलो एकूय आमदार हो पेडण्याचो जावपाक शकूंक ना. तूं पेडणेकार म्हणून, कोरगांवचो एक ग्रामस्थ म्हणून तूं आवाहन करतलो सगळ्या राजकीय पक्षांक की येता त्या निवडणुकीक राजकीय पक्षांनी पेडण्या जन्मलेलो मूळ भूमिपुत्र जो कोण आसा कोणूय ताणी निवडचो आणि ताका उमेदवारी दिवची. म्हटल्यार जो कोण निवडून येतलो तो पेडण्या भूमीचो भूमिपुत्र हो विधानसभेत पावतलो आणि खऱ्या अर्थान पेडणेकारांक प्रतिनिधित्व मेळटलें. हे शक्य आसा? हय, शक्य ह्या फावटी आमी करून दाखयतले पेडणेकारांच्या मदतीन. हांव रिक्वेस्ट करता सगळ्या पक्षांक, BJP, MG, काँग्रेस, की त्यांनी ह्या फावटी पेडण्यान जन्मलेलो कॅन्डिडेट आमकां दियात. कोणाक निवडून दिवपाचो तें आमी ठरयता. इतलेंच करात, कोणय हातून आमकां थोपूंक नाका. आनी तो बी शिकलेलो आसपाक जाय. एटलिस्ट ही शूड बी अ ग्रॅज्युएट. असो आमकां कॅन्डिडेट दियात. आमी त्या कॅन्डिडेटाक निवडून दिता. म्हाका दिसता ह्याच आनी मुद्द्याचेर येस उलय. हांव आनी एक सांगूंक सोदतां. आनी एक गोश्ट सांगपाची आसा की म्हाका पयलेच एक क्लिप पळयलें की बाबू म्हणटा आपूण 1000 जॉब दिले. 1000 जॉब दिले. तुमी आयकले आसतले. 1000 जॉब दिले म्हणटा. कोणाक जॉब दिले? खंयच्या डिपार्टमेंटान जॉब दिले? बरें, दिले आसतले. जॉब मेळ्ळे हे त्या कॅन्डिडेटच्या कुवेतीन दिसता. बाबू फक्त माध्यम जालो. आता लिगली जॉब गव्हर्नमेंटाचे ऑन पेपर बाबू दिता म्हणून MLA रायट ना. बॅक द विंडो बाबू दिवंक शकता. माध्यम दिलो. पण माध्यम दिलो कोणी, बाबून दिलो असलो तरी बाबूक त्या खुर्चेर बसयलो कोणी? पेडणेकारांनी. म्हणजे जॉब कोणी दिले? पेडणेकारांक दिले. बाबून दिवंक ना. बाबूच जर त्या खुर्चेर बसवंक नसलो जाल्यार जॉब बाबू खंयचो दितलो? सो पेडणेकारांनी जॉब दिलो. सो बाबू जो म्हणटा आपूण जॉब दिले, ना, पेडणेकारांनी जॉब दिलो. कारण त्या खुर्चीचेर पेडणेकारांनी तेका बसयलो. सो बाबूक हांव रिक्वेस्ट करता की तुमी ह्या फुडें विचार करूं नाकात. आनी दुसरी गोश्ट, जो पुडये जे विकता म्हणटा आनी तो भाजी म्हणटा, तुमकां जर झगडपाचें आसा जाल्यार तुमी कळंगूट आनी मडगांव वचून झगडात. पेडण्यान येवन झगडाक नाकात. तो पुडये विकता, तो भाजी विकता, कितें चल्ला तेंच कळना. सगळे शिटू करतात पेडण्या. कोणूय विचारता पेडण्याचो
अरे देवा कोण पुडी विकता कोण भाजी विकता असे क्वेश्चन करता. लज दिसता आमकां अक्षरशः जेन्ना भायर भोंवता तेन्ना. ते कृपया करून तांकां हांव रिक्वेस्ट करता ह्या फुडें तुमी ते पुडये किंवा भाजी असली गोश्ट उलोवं नाकात. आणि तुमकां जर रावपाचें आसा तुमी तुमच्या कॉन्स्टिट्युन्सीन रावात. आमचं कांयच हरकत ना. म्हाका दिसता प्रशांत बाबान खूप मार्मीक पद्धतीन आणि सडेतोड पद्धतीन पेडणेची व्यथा मांडलेली आसा. पेडणे मतदारसंघान हो गोंयांतलो एकमेव 40तलो राखीव मतदारसंघ जो SC ह्या समाजा खातीर आसा, अनुसूचित जाती खातीर. आणि ह्या मतदारसंघाक राखीवता मेळोवन आता 2027 50 वर्सां पुराय जातली. जाल्यार ह्या 50 वर्सांत त्या मतदारसंघान जन्मलेलो आमदार अजूनही विधानसभेन पावपाक शकूंक ना. ह्या पयलीं त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व देवू मांद्रेकर हांणी केल्ले, पूण देवू मांद्रेकर हे मांद्रे गांवचे. पेडण्यात कॉन्स्टिट्युएन्सींतल्या भूमीत जन्मलेलो आमदार हो अजून मेरेन विधानसभेन पावूंक शकूंक ना. आणि एक बरें अपील, एक बरें आवाहन प्रशांत बाबान सगळ्या राजकीय पक्षांक केला की राजकीय पक्षांनी किमान ह्या 50 वर्सां राखीवतेक पुराय जावपाच्या ह्या क्षणांत तरी एक सुशिक्षीत भूमिपुत्र उमेदवार हो पेडणेकारांक दिवचो. आणि पेडणेकार जेका कोणाक निवडून दितलो तो भूमिपुत्र पेडणेकारांचे प्रतिनिधित्व विधानसभेन करतलो. पुणून भायले उमेदवार हाडून पेडणेकाराचेर लादपाचे पाप मात्र राजकीय पक्षांनी करचे न्हू आणि पेडणेकारांच्या मतांचो अनादर करचे न्हू. राजकीय पक्ष ह्या त्यांच्या आवाहनांक कशा पद्धतीन प्रतिसाद दितात तेवूय पळप इंटरेस्टिंग ठरतलें. आणि खरोच या 50 वर्साच्या राखीवते उपरांत तरी पेडणेकार आपल्या भूमिपुत्राक अभिमानान स्वाभिमानान विधानसभेन धाडटले काय कितें तेवूय आमकां फुडल्या विधानसभा इलेक्शन्साच्या रिझल्टांतल्यान कळटलें. प्रशांत बाब, खूप खूप धन्यवाद तुमचे. बऱ्या तरेन पेडणे मतदारसंघाचे विशय तुम्ही मांडले आणि हांव अपेक्षा करता की निमणे पेडणेकारांनीच आपलो प्रतिनिधी निवडपाचो आसता आणि पेडणेकारान आपल्या कृतींतल्यान आपलो स्वाभिमान हो सिद्ध करचो आसतलो. दुसरो कोण तुमचो स्वाभिमान सिद्ध करपाक शकना. किमान आता तरी पेडणेकार स्वाभिमानाचे दर्शन घडयतले अशी आमी अपेक्षा करया. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या YouTube चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.